श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृताचा आज आपण 17वा अध्याय घेणार आहोत. चला तर सुरुवात करू या 17व्या अध्यायाला. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन, त्यांची या चरित्राची कीर्तन, त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे व्रत ऐकून दुःख केले अनिवार्य. निजमातीचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण, ती लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्द समजावीत, परमार्थ गोष्टी सांगून, यासी पिशच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली. पंचाक्षरी आणून त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलते. ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून या देव मामलेदार हसून देती उत्तर, त्याच पिशाच लागले थोर माझे दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता कामाठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनींनी. तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामीसुता. परित यांच्या चित्तात दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकार नाना जोशी सहज आले मुंबईशी. त्यांनी ऐकले वर्तमान, पाहुनी स्वामीसुता प्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामीसुते तयासी लाविले स्वामी भक्तीशी. धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवानी स्वामींची पत्रिका करून ती आपावर या श्रीचरणी अक्कलकोटी पाथले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थ त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थासी. पाहून या स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात एक शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत ते आसवी. स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. सज्जन लाविले भजनास. कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना, कोणी येताची दर्शना. त्यासी समर्थ करीती आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामीसुत ही त्याप्रती मनातील खून सांगती. ऐकोनी जनचकित होती वर्णती ख्याती सुतांची. एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामीं दर्शन घेतल्याविन तो न सेवी उद्दकान. ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिले. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करून रसे परले पूर्ण. ऐकले आतून राणी रे. स्वामी सेवकांसी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधुते मंदिरी प्रार्थून या आणावे. पाहून या समर्थासी उल्हास सुतांचे मानसी. धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. नित सुता ते पाहून आनंदले समर्थ मनी. कर फिरविला मुखावरून हस्ती धरून उठविले. अक्कलकोटीत त्या अवसरी बहुत लोकी सेवे करी. परी समर्थाची प्रीती खरी स्वामीसुतावरी होती. स्वामीसुत रात्रंदिन समर्थापुढे करती भजन. पायी खडावा घालून प्रेम रंगी नाचते. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात. स्वामीसुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समयी साधूनी समर्थ सांगती ते ऐकानी. आम्ही जातो निजदामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामीसुत निशब्द होई. कल्पना न साहित्यासही स्वामी वन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामीसे, ऐसे न करावे कानी. मी आजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणती, आम्ही तवर देई. वास करू निश्चयी, चिंता न काही करावी. असो मग स्वामीसुत ते स्थळ सोडित त्वरित. नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहुत खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामीसुत. दुःख करी दिवस रात्र चैन न शिक्षण बरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामीसुतांची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकून विनवीत समर्थाते. मग समर्थ त्या अवसारी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुतांते सत्वरी मज सनिध आणावे. परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्यांचे पोटी रात्रंदिवस सलत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित. कोणीतरी जाऊन तथापि स्वामीसुत पायी अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देई क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी नाही सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता की तो समजला स्वामीसुता. परी तो आला न आला अक्कलकोटा. जीवित पर्वा न केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती.
अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करुणी परिणगंध लावती भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणासंगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी इतक्या माझी सत्वर मुंबईहून आला तार श्रुत समाचार स्वामी सुतगत झाला मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकून केली आकांता तोच दुःख येत समय वर्तिता दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतून आल्या पायी बोलल्या काय समर्थ ते सुद्धा आपुला भक्त असो ना अकाली पावला का मरण मग स्मरती हे चरण त्याचे तारण होय कैसे समर्थ बोले ती येसी उल्लगिली आमच्या आज्ञेसी संधी सापडलेली काळासी ओढोनी बळीची मगनेला धन्य धन्य स्वामी कुमार उत्तरला बधो होती दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहील इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशाध्याय घोडा श्री भगवान चरणार्पण नमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. अशा प्रकारे 17वा अध्याय संपलेला आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.